पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, कपडे लत्ता, गाड्या घोड्या अशा साऱ्यांचा त्याचा खर्च वाढलाय. अशा पेरलेल्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरतात. केवळ भाजीपाल्याच्याच किमती बाजारात कशा घसरतात, केवळ भाजीपाल्याच्याच किमती बाजारात कशा घसरतात. शेतकरी राखून ठेवतील शेती त्यांची, किमान एवढा भाव तरी त्यांना मिळू दे. हे शेतकरी राखून ठेवतील शेती त्यांची, किमान एवढा भाव तरी त्यांना मिळू दे. आणि ह्या सोन्यासारख्या मातीची किंमत साऱ्यांना कळू दे. आणि ह्या सोन्यासारख्या मातीची किंमत साऱ्यांना कळू दे. हिंडायला गाडी, राहायला बंगला आजकाल साऱ्यांनाच हवा. हिंडायला गाडी, राहायला बंगला आजकाल साऱ्यांनाच हवा. मग काय, विकायच्या जमिनी हा फंडाच काढलाय नवा. तुकडे होत चालले त्या जमिनींचे आणि भावाभावात वाढत चालले अंतर. विकल्यावर त्या जमिनी त्या मातीसाठी आपणच परके होऊ नंतर. ही देव सद्बुद्धी देऊन अशा माणसांना त्यांना या मातीतच घाम गाळू दे. आणि ह्या सोन्यासारख्या मातीची किंमत साऱ्यांना कळू दे. आणि ह्या सोन्यासारख्या मातीची किंमत साऱ्यांना कळू दे. मुलगी तुमची द्या, नाहीतर हिस्सा आम्ही घेतो. की मुलगी तुमची द्या, नाहीतर हिस्सा आम्ही घेतो. आजकाल अशाच गोष्टी घडतात. मग आपल्या स्वार्थापायी आणि त्या पैशापायी रक्ताची नाती उघडी पडतात. आणि त्या आपल्या स्वार्थापायी आणि त्या पैशापायी रक्ताची नाती उघडी पडतात. खरंच यांच्या पैशात आयुष्यभर भागन का? माणूस त्या मातीशी आपल्या मायेसमान वागन का? माणुसकीला घातक असे हे विचार सारे जळू दे. आणि ह्या सोन्यासारख्या मातीची किंमत साऱ्यांना कळू दे. आणि ह्या सोन्यासारख्या मातीची किंमत साऱ्यांना कळू दे.